शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आज नाळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी एक प्लॉट केलेला आहे. तर प्लॉटला आज रोजी एक साधारण 20 ते 25 दिवस हार्वेस्टिंगला टाईम आहे. आणि आता प्लॉट जर बघितला तुम्ही तर ही प्लॉटची ही साईज आहे, ही क्वालिटी आहे. तुम्ही सगळी साईज बघा. साधारण प्लॉटमध्ये प्रत्येक झाडाला मिनिमम एक 25% साईज ही 400 ग्रॅम ते 500 ग्रॅम आहे. आणि काही काही फळं मग एक झाडाला एखाद दुसरं फळ असे आहे 600-700 ग्रॅमचं. आणि बॉटम साईज जी आपण म्हणतो सगळ्यात बारकी साईज ती एक 200 ग्रॅमच्या खाली कोणती साईज नसेल झाडाला. आणि ॲव्हरेज एक झाड आमचं गणित आहे, कॅरेटच्या खाली कोणतं झाड उतरायचं नाही. मिनिमम 20 किलोच्या पुढं प्रत्येक झाड उतरेन. सगळा 800 झाडाचा प्लॉट आहे. आता आपण त्यांना विचारूया, आता ही जे आपण सगळं सांगतो ह्याच्यामध्ये काय खोटं आहे का? नाही, 100% खरं. 100. आता ह्या प्लॉटला तुम्ही काय काय केलं? साधारण संपूर्ण पोषण सोडलेलं आहे, दुसरं काय नाही सोडलं. आहे रिझल्ट संपूर्ण हो. पोषणचा एक नंबर आहे. ह्या प्लॉटमध्ये आलेला एक एक्स्ट्रा अनुभव सांगतो मित्रांनो. प्लॉटमध्ये तेल्याची म्हणजे खोडावरती तेल्या असलेली बरीच झाड आहेत, पण कुठंही फळावर तेल्या किंवा साधा पानावरही तेल्या आलेला नाही. आणि सगळे शेतकरी आपल्याला काय सांगतात की बाबा याने तेल्या वाढू शकतो, झाडावर तेल्या येईन, असं म्हणून शेतकऱ्यांना भीती घातली जाते मार्केटमध्ये की ह्या प्रोडक्ट डाळिंबाला वापरू नये, वापरल्यामुळं तेल्याला जास्त म्हणजे तेल्याला पोषक होईल किंवा तेल्या वाढू शकतो आणि बागा फेल जातील. तर आता आपण त्यांना विचारूया, तुमच्या खोडावरती तेल्याचं किती प्रमाण आहे? आहेत एक 20 झाड आहेत की. 20 झाडं तेल्यावर. आणि आज बागेत तेल्या आहे का? नाही, बागत नाही, पानावर बी नाही, कशावर. ह्याच्या अगोदर तुम्हाला तेल्या यायचा का बागेत? डाळिंबाव येत होता. येतच होता. आता ह्या वर्षी तसं काय काय नाही. काय नाही. तुम्ही बागेला समाधानी आहेत? होय होय. आज नाळ्यात नाही म्हटलं तरी 2000 एकरपेक्षा जास्त डाळिंब असेल. आणि त्या सगळ्या बागेत सगळ्यात टॉपचा प्लॉट कोणता असेल तर तो आहे. आणि तुम्ही कधी या प्लॉटला बघा, अजून 21 दिवस टाईम आहे हार्वेस्टिंगला. फक्त ही साईज बघा. सगळ्या प्लॉटमध्ये कुठं नावं ठेवण्यासारखं आहे, काय कमी आहे अवश्य सांगा. तुमचा साधारण आतापर्यंत खर्च किती झाला प्लॉटला आहे? खर्च ह्याला एक 2-2.25 लाखापर्यंत 2-2.25 लाख रुपये खर्च झाला. हो. पण त्यामध्ये तुम्हाला खर्चाच्या मानाने उत्पन्न कसं वाटतंय? उत्पन्न चांगलं आहे. चांगलं वाटतंय नक्की. बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? काय आपण सगळ्यांनी जर वापरलं तर चांगली क्वालिटी सगळ्यालाच मिळणार आहे. कोणताही राहणार असू द्या, क्वालिटी हो, 100% एक मिळू नंबर शकते. एक नंबर. हे एक वर्ष आता ह्या वर्षी तर खतच घातला नाही, शेणखत नाही, काहीच नाही. काय बेसल डोस नाही. काय नाही. बेसल डोस घातला असेल की बेसल डोस एक 2 बॅगा टाकले तर फक्त 10-26 आणि 18-40. 1846 आणि 1026 फक्त 2 बॅगा 800 झाडाला एवढाच बेसल डोस आहे. शेणखत नाहीये, कोणतंच खत नाहीये. म्हणजे ही मला पण आता विशेष वाटलं ऐकल्यावर. तुम्हाला म्हणजे समाधान आहे तुम्ही हो. बागेवरती? काही दुसरं काय अडचण काय नाही? काय नाही. पानं बघा तुम्ही, पानांची सुद्धा बघा मित्रांनो. हे बघा, ही पान आहेत मित्रांनो ह्या डाळिंबाच्या बागेतली. पान जर तुमचं असं असलं तर का साईज होणार नाही? आणि काय झाड कशाला रोगाला बळी पडायचं मला सांगा. 4 बोटाच्या पलीकडे पान जातं हे. आपण सगळं तुम्हाला फिरून दाखवूया. बघा हे बघा, ही जी साईज दिसते त्या साईज बघा तुम्ही. आता ही साईज काय साईज असेल? ही साधारण ही 500 ग्रॅमची साईज आहे ही बघितली तरी. आणि दोन्ही फळं बघा, ही सगळ्या साईज बघा तुम्ही. चांगलं उत्पन्न आहे, क्वालिटी बघा. हे बघा आता इथं बघा एवढं फळ दाट आहे, पण साईज तरी कुठं थ्रिप्सने चाटलेला माल आहे का काय? काही नाही.